ಮಂತ್ರಾಲಯ ಮಂದಿರ ಮಂತ್ರಾಲಯ ಮಂದಿರ ಮಾಂ ಪಾಹಿ ಮಂತ್ರಾಲಯ ಮಂದಿರ ಮಾಂ ಪಾಹಿ ಮಂತ್ರಾಲಯ ಮಂದಿರ ಮಧ್ವಾಭೇದಮುನೆ ಸದ್ವಂಶೋದ್ಭವ ಅದ್ವೈತಾರಣ್ಯ ಸದ್ವಿತಿಹೋತ್ರ ಮಧ್ವಾಭೇದಮೌನಿ ಸದ್ವಂಶೋದ್ಭವ ಅದ್ವೈತಾರಣ್ಯ ಸದ್ವಿತಿಹೋತ್ರ ಮಂತ್ರಾಲಯ ಮಂದಿರ ಮಾಂ ಪಾಹಿ ಮಂತ್ರಾಲಯ ಮಂದಿರ ಮಾಂ ಪಾಹಿ.
संस्थान गोकर्ण पुस्तकावरी ज्योत सम्राटी श्रीमद् तीर्थ श्रीपादवडे जलकमल संजात श्रीमद् द्वारकानाथ तीर्थ श्रीपादवडे श्रीमद् विद्याधिराज श्री विद्याधिराज तीर्थ स्वामी महाराज की जीवंत मठाधीश की श्रीमद विद्याधीश तीर्थ गुरु महाराज की पाहि मंत्र
ಮಂತ್ರಾಲಯ ಮಂದಿರ ರಾಘವೇಂದ್ರ ಸುಧೀಂದ್ರಯತಿಕರ ಪದುಮೋದ್ಭವ ಸುಧೀಂದ್ರಯತಿಕರ ಪದುಮೋದ್ಭವ ಸುಧಿ ಗುರು ರಾಘವೇಂದ್ರ ಕೋವಿದ ಕುಲವರೆಯ ಸುಧೀಂದ್ರಯತಿಕರ ಪದುಮೋದ್ಭವ ಸುಧಿ ಗುರು ರಾಘವೇಂದ್ರ ಕೋವಿದ ಕುಲವರೆಯ ದಂಡಧರ ಕೋದಂಡ ಪಾಣಿಪದ ದಂಡಧರ ಕೋದಂಡ ಪಾಣಿಪದ पुंडरीक ध्यानाखण्डमते त्वं मंत्रालय मंदिरा प्रभु मंत्रालय मंदिरा मां पाहि मंत्रालय मंदिरा मां पाहि मंत्रालय मंदिरा राघवेंद्र राघवेंद्र सुरधेनु कल्पतरु वरचिन्तामणि शरणागत जन परिपाला त्वं सुरधेनु कल्पतरु वरचिन्तामणि शरणागत जन परिपाला त्वम् अभिनव जनार्दन विठलना पदा अभिनव जनार्दन विठलना पदा जनार्दन विठला 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 अभिनव जनार्दन विठलना पदा अभिवंदित गुरु मुनिकुलोत्तमा अभिवंदित गुरु मुनिकुलोत्तमा मंत्रालय मंदिरा मां पाहि मंत्रालय मंदिरा मां पाहि मंत्रालय मंदिरा मां पाहि मंत्रालय मंदिरा
राघवेंद्र मंत्रालय मंदिरा मंत्रालय मंदिरा राघवेंद्र राघवेंद्र प्रभो राघवेंद्र प्रभो ఉయ్యాలే తూగిరమ్మ శ్రీ గురురాయన ఉయ్యాలే తూగిరమ్మ ఉయ్యాలే తూగిరమ్మ శ్రీ గురురాయన ఉయ్యాలే ತೂಗಿರಮ್ಮ ತಂಪಾದ ವೇಳೆಯಲಿ ಇಂಪಾಗಿ ಹಾಡುತ್ತಲಿ ವೈನಾಗಿ ತೂಗಿರಿ ಜೋ ಜೋ ಲಾಲಿ ಉಯ್ಯಾಲೆ ತೂಗಿರಮ್ಮ ಶ್ರೀ ಗುರುರಾಯನ ಉಯ್ಯಾಲೆ ತೂಗಿರಮ್ಮ कार्यक्रमाचे एक संक्षिप्त विवरण देऊचा प्रयत्न करता वेदिकेचेरी गुरुवर्याले आगमन झाल्यानंतर इतरे गण्य वेदिकेचेर विराजमान जातले. प्रथम जावन ज्योती प्रज्वलन जातली. वैदिक महानुभाव लोकाले वेदघोष जातले. तदनंतर स्वागत जातले. तदनंतर पादपूजा जातली आणि तदनंतर गुरुवर्य आशीर्वचन जातले. तदनंतर वंदनार्पण जातले. तदनंतर आमगेले हे ह्या वेळाक असल विजृंभणीय भव्य दिव्य स्ट्रक्चर निर्माण जावच्या कारणीकर्ता जाली तसले महानुभाव लोकांक गौरव समर्पण आसा. त्यानंतर फलमंत्राक्षत आसा. हांव एक 2 मिनिट भितर हें परत सांगून सोडलें जाल्यार ते विस्तार जावंक जाता आसतना सुमार वेळ जातलो. आमी बसून पळोवया. तुमगे मनान दवरवणे दृश्टीन हें सांगलें. श्री श्री परम पूज्य विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज की श्री 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 गोकर्ण पर्तगाड़ी देवोत्तम मठाधीश श्री 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 विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की गोकर्ण पर्तगाड़ी देवोत्तम मठाधीश नूतन यतिवर्य श्री 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 विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की श्री 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 गोकर्ण पर्तगाड़ी देवोत्तम मठाधीश परम पूज्य श्री 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 विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की सर्व कैंपस गोपीनाथ वेंकटरमण श्री मुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेशु परम पूज्य गोकर्ण पर्तगाड़ी जीवोत्तम मठाधीश श्री विद्याधिराज तीर्थ स्वामी स्मरण करत वेदिकेचेर विराजमान जावन आशिल्ले नूतन यतिवर्य परम पूज्य श्री 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 विद्याधीश तीर्थ स्वामी महाराजाले स्मरण करत चरण कमलाक हृदपूर्वक प्रणाम करत
आयची हे कार्यक्रम प्रारंभ करत असा. वेदिकेचेर गण्यमहान लोकांक आपोवचे आसात. तांकां हांव एक एक नांव घेवन आमंत्रण दिल तशी तुमी जोरान चपाळेन तांकां वेदिकेक संभ्रमान पेटोवका म्हणून विनंती करत आमगेले नूतन हे पुनर्प्रतिष्ठा महोत्सव समारंभाचे हाजेक समितीचे गौरव अध्यक्ष श्री नागेंद्र नागप्पा पै सागर हांणी वेदिकेचेर गौरव अध्यक्ष येवका. आमगेले हे समितीचे कार्याध्यक्ष जावन आशिल्ले तसले श्री व्यंकटेश रामचंद्र शानबाग हांणी वेदिकेचेर येवका. हे देवस्थानाचे यजमान प्रोफेसर आर व्ही भट्ट मुंबई हांणी वेदिकेचेर येवका. श्री उमेश अनंत पै हळदीपूर जीएसबी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई कमिटीचो अध्यक्ष हो. हळदीपूर आणि मुंबईक एक कोंडी जावन आमकां बरशी काम करतलो श्री उमेश पै. डॉक्टर नागेश व्यंकटेश शानबाग डॉक्टर मग तुम्ही बी वेदिकेचेर येवका म्हणून विनंती करता. जोरांच्या पाडयान तांकां गौरव करूया. श्री गोपीनाथ वेंकटरमण मठाचो नूतन अध्यक्ष श्री दयानंद हनुमंत शानबाग हांणी वेदिकेचेर येवका. श्री विनायक अण्णप्पा शानबाग हुबळी बेसिकली फ्रॉम हळदीपूर. रजत सिल्वर पालकीचो दानी श्री विनायक अण्णप्पा शानबाग हांणी वेदिकेचेर येवका. आणि श्री प्रसाद रघुवीर पै सागर हांणी विदानी हांणी वेदिकेचेर येवका म्हणून हांव विनंती करता. ಘನತತ್ವ ಒಂದಕ್ಕೆ ದಿನರಾತ್ರಿ ಮನಸ್ಸು ತೂರು ನೆನೆಯದಿನ್ನೊಂದನೆಲ್ಲವ ನೀಡುತ್ತದರ ಅನುಸಂಧಿಯಲ್ಲಿ ಜೀವ ಭಾರವನ್ನು ನೆನೆಯುವುದು ಹನುಮಂತನ ಉಪದೇಶ ಮಂಕುತಿಮ್ಮ. घनतत्व हनुमंताला घनतत्व म्हळ्यार एक ते श्री रामाल आराधना भक्ती रामाक संपूर्ण जावन शरणागत जावन आशिल्लो तसलो हनुमंत. ते एक सोड्यार वागता गेला आनी मनांत कसली नाशिल्ली. हरद ओपन केली की श्रीराम श्रीराम श्रीराम. तशी एक घनतत्व बरी कार्याक तनु मन धन काया वाचा मनसा संपूर्ण जावन तळसून काम केल्यारी ते काम अत्यंत श्रेष्ठ जावन विजृंभणीय जाता म्हणून त्या हनुमंतान तेन्ना दाखोवन दिल्या. राम भक्त हनुमंत जाता की आज हनुमंत देव. तसले आमगेले हे देवळाचे कार्य तेची कार्यमग्नान आमी तनु मन धन काया वाचा मना सर्व रितीन तांकां लागून आज एक भव्य मंदिर सर्व महाजनाले आशीर्वादांती तांगेल दानांती आदी घडील आसा. सेतू हिमाचल म्हणून म्हणटात. सेतू म्हळ्यार राम सेतू दक्षिण. हिमाचल म्हळ्यार हिमाचल प्रदेश न्ही काश्मीर म्हळ्यार कन्याकुमारी दूर काश्मीर पर्यंत गुजरात दूर बंगाल पर्यंत विविध पंथ विविध जाती विविध धर्म विविध आचार विचार सर्व लोक एकत्र जावन पूजन करता एकू एक देव तो हनुमंत स्वागत करीत तसले प्रत्यक्ष जावन परोक्ष जावन सहकार दी तसले व्यंकटेश मामाना सोडील कोण आशिल्लो तसले तिकीची सर्व आमी वटू एकची आमगेले वटू लोकांक मेळ्ळो स्वागत करत असाची. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. देवता स्वरूपी गुरु आजी श्री 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 विद्याधीश तीर्थ महाराज स्वामी उपस्थित असाची. देव फाटीबला उरतारे म्हणून येलो केन्ना म्हणटात. आमी प्रति एक विशयां तो अशीं जावका खंयचे कारणाक हांव सोडून दिवचें ना मेगेरेन जावका अशें म्हणून थोडे एक विशय उरताच. आज हनुमंतो 4 हेजी फाटी गेलो आनी भव्य दिव्य देवस्थानात विराजमान गेलो. तशी एक बाण सोडका जाल तिकीची 4 हे फाटी घेतलेर ते आनीक वेगान वता
म्हणल्यार आमी हे देवळा निमित्त शिकची मस्त आसा. तसं हे विजृंभणीय देवळ एक 10-11 वर्सां मागच्यान 2010 हातूंत हे देवळाचे चतुशताब्दी महोत्सव अत्यंत विजृंभणेन परमपूज्य गुरुवर्य श्री श्री विद्याधिराज तीर्थस्वामी महाराज हांगे डायरेक्शनान चलिले. तो गोगतच की ना की मस्त लोकांक गोत आसा 1997 मे म्हयन्या टायमाराची हे देवळाचे सिल्वर जुबली फंक्शन केलेले मे म्हयन्यान तुजी 1997 आणि 97 आणि 25 वर्स ऍड केले 22 जातात. कोइन्सिडेंटली दिस प्रोग्राम विल बी ए गोल्डन जुबली प्रोग्राम जाता. लक्षात घेतलं 22 दिवस आसाच. तसं एक पर्व कालो आमगेर खातीर ते हनुमंतान हाडयला आसा. आतां परमपूज्य गुरुवर्याले पादपूज जातले. प्रथम जावन आमगेर प्रतिष्ठा महोत्सव समिती वतीन श्री नागेंद्र नागप्पा पै हांनी आणि श्री व्यंकटेश शानबा कार्याध्यक्ष हांनी प्रथम जावन पादपूजक करता. त्यानंतर द्वितीय श्री गोपीनाथ वेंकटरमण देवस्थान मठात 10 जना तर्फीन श्री दयानंद शानबाग आणि कार्यदर्शी जावन आशिल्लो राजीव शानबाग तग बसल्याची ते पादपूजेक तांणी वैरी वंगिनो हांगा मेळता म्हणून हांव विनंती करता. आता प्रथम जावन हे पादपूजे मध्ये आमगेलो वेदमूर्ती श्री नरसिंह देवीदास भट्ट देवस्थाना इतिहासा बद्दल एक 4 उतर उलयता. हरिः ओम. ब्रह्मरुद्रादि वन्द्यन्त्वां भजे वेङ्कटनायकं निवारयाश्वनिष्टानि साधयेष्टानि माधव. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वञ्च हनुमत्स्मरणाद् भवेत्. ब्रह्माण्डा गुरुवः साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मजन्मनि. आमगे इष्टदेवो श्री मुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेशाक तशीच श्री गोपीनाथ वेंकटरमण देवाक नमस्कार करून आमकां विद्यादान दिल तसले परमपूज्य गुरुवर्य वृंदावनस्थ श्री विद्याधिराज तीर्थ स्वाम्याले स्मरण करून तशीच आमी विराजमान जाल तसले तांगेले शिष्य जावन आशिल्ले श्री विद्याधीश तीर्थ स्वाम्याक नमस्कार करून तांगे अनुज्ञ घेवन आज हे वेदिकेचेर देवस्थाना बद्दल 2 उतर उलोवच प्रयत्न करता. 1970 हे देवस्थान आतां तुमगेल्या तर आशिल्ले हे देवस्थानाचे असरी एक परिस्थिती येयली वेळार विपत चतुष्पद जेवचे संदर्भाचेर पोरणे देवस्थान जीर्णोद्धार घडले. 1972 वैशाख शुक्ल दशमी दिवसात मे 22 त्या दिवसात परमपूज्य गुरुवर्य श्री द्वारकानाथ तीर्थ स्वाम्याले अमृतहस्तान हे देवाल प्रतिष्ठा घडली. तदनंतर देवस्थानाचे जीर्णोद्धाराधिकारी पंचपर्वाधिकारी करचे अत्यंत कठीण दिवस आशिल्ले त्या वेळार. की म्हळ्यार देवा आशिल्ली जमीन सर्व तांगेले वक्कल लोकांक म्हळ्यार शेत करतल लोकांक तांगेले ताबी जाले. देवस्थान विनियोग चलचे अत्यंत कष्टदायक परिस्थिती आयली. जेन्ना की तेन्ना गांवचे सर्व महाजनांनी अर्चक वृंदांनी देवालय नित्य पूजा अर्चा विनियोग की अमृतपडी नंदादीप सेविक की आणि रथोत्सवादी सर्व कार्याक जावक आशिल्ले सर्व धन सहाय संग्रह करत 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 सर्व विनियोग खंयच्यो राबिल ना देवाल खंयचे कार्य राब नाशिची बरे रितीर हे विनियोग चोल आयलो. अशींची 400 वर्ष देवाल इतिहासो आज 470 वर्षाचे इतिहास देवा आसा. तसल ते भव्य दिव्य सन्निधान आशिल्ले हे मुख्य प्राण लक्ष्मी वेंकटेशाल सन्निधान 97 इस्वीन तो रौप्य महोत्सव तशींच 2017 इस्वीन तो हे आमचे देवस्थानाचे 400 वर्षाचे इतिहास अत्यंत संपूर्ण इतिहास घडलो. तदनंतर हे देवस्थानाक अनेक कठीण परिस्थिती आयली. षटपथ जावचे
राज्य केंद्र सरकाराचे नियमा प्रकार रस्तो रुंद जेवचे चतुष्पद करचे हे वटूची उद्देशान कितके वर्ष लागायत देवस्थान वता केन्ना वता म्हणले एक चिंतन जायत एक 3 वर्ष पहिले स्वाम्याले हुबळी चातुर्मास आशिल्लो त्या वेळार हांगा गांवांत खूब लोकांक नोटीस आयिल्ले तेन्ना नोटीस आयिल्ले भितरी आमी दिग्भ्रम जाले अत्यंत कष्टदायक परिस्थिती त्या वेळार आमगेले की हांगा देवस्थान राखून घेवचे कशी एक उद्देश एक विचार बी आशिल्लो ताजे भरशी देवस्थानाचे हांगा जागे विशयी बी आमच्या हातांत समजची अनुकूलत नाशिल्ले जलतकी भगवत प्रेरणा ही जयते भगवत प्रेरणे प्रकारच आम्ही आमगेले परमपूज्य गुरुवर्य विद्याधिराज तीर्थ स्वाम्याले सन्निधानांतून आमगेले मार्गदर्शन घेवच्या गेले वेळारी स्वाम्यान अत्यंत हर्षदायक जावन गेलो आम्ही पहिले हे विषय सांगल्या तुम्ही जागृत जाल नाशिल्ले आता जागृत जाल नव्हे आम्ही तशें मार्गदर्शन दिता म्हण अत्यंत सूक्त मार्गदर्शन दिवंक गेलो ताजे प्रकार तुम्ही कार्यप्रवृत्ती जावचे सर्व आमकां तांणी विचारू कशें चलता म्हण बद्दल तांणी आमकां सांगले ताजे प्रकार तशें कार्य प्रारंभ जालें हे कार्य प्रारंभ जाता आसतना आमकां भूदानाची बी अनुकूलत घडली खंयचे देवस्थान बांदले भूदान म्हणले जावका भूदानाची बी अनुकूलत घडली ताजे भरशी स्वाम्याक आशीर्वाद बी मेळ्ळो देवाल एक अनुग्रह बी मेळ्ळो ताजेन सर्व लोकांक सहकारान स्वाम्याले एक मुहूर्त अनुग्रह करून गेलो फाल्गुन शुक्ल तृतीया त्या दिवसाक 13 मार्च 2018 हे दिवसाक 2019 ह्या दिवसान तो स्वाम्याले हातान विद्याधराज तीर्थ स्वाम्याले आणि विद्याधीश तीर्थ स्वाम्याला मृत हस्तान हांगा शिलान्यास घडलो शिलान्यास घडील मुहूर्त इतलें बरें आशिल्लें की म्हळ्यार ते मुहूर्ता बलान 1 वर्ष भितरी हे शिलामय इतले मंदिर थोडं काम बाकी आशिल्लें इतले मंदिर निर्माण जालें 1 वर्ष भितर एक भव्य दिव्य इतिहास म्हणून आमी हुबळी करता म्हूण ना जाल्यार हे कशी घडलें म्हण सांगून हनुमंताल कार्य हनुमंतान सागर उल्लंघन केलें तेन्ना क्षणमात्रान तो लंका पाविलो तशींच 1 वर्ष भितरी हे मंदिर निर्माण जावची कशी हे शिलामय कार्य जावची कशी शिलामय व्यक्ती शिलेचे निर्माण करतलो व्यक्ती आमकां जावपाक आशिल्ली कार्य करतलो व्यक्ती भगवंतान अत्यंत सूक्त रितीन आमकां करून दिलें ताजे भरशी आज आमी आमगेले इंजिनियर जावन आशिल्ले आमगे SV नायक मामाक आमी उर्गास करूं का जशें की म्हळ्यार सदानंद विठ्ठल नायक हांणी आमकां योग्य मार्गदर्शन दिलें मालगड स्वामी आमकां सांगिल्लें सदानंदाले दिया काम म्हणून तशींच आमी सदानंदाले दिवंक आमी आनंद जाले पण नंतर ताणें आमकां योग्य मार्गदर्शन दिवन हें सर्व कार्य आमच्या हातांत ताणें मार्गदर्शन दिवन आमकां करयल्या ताजे भरशी आज आमकां सर्व जाग्याच्या विशयान जावो आनीक देवस्थाना विशयान जावो आनी सर्व विशयान तो पदे पदे मार्गदर्शन दिवंक तसलो कृष्णा बाबा पैकुंठा हांगेर उर्गास काडू काय आज आमकां इतलें ताणें आमकां मदत केलें की म्हळ्यार पदे पदे स्वाम्याक कसं एक मार्गदर्शन आसा स्वामी कृष्ण पै मुखांतर आमकां कळयत आशिल्लें तशींच कृष्ण पै मामो आमकां कळोवन अशें चला अशें करा अशें करा म्हणून मार्गदर्शन दिवन कृष्ण पै मामान आमी आज हे विधीक उर्गास काडू का तो आज येयलो सो दिसता जाल्यार देखीत आमी ताका आज उर्गास करता आसत ताजे प्रकार आमी कार्य प्रवृत्ती जावंक गेलो भव्य दिव्य मंदिर निर्माण घडलें मंदिर निर्माण घडून आसा ज्येष्ठ शुक्ल पंचमी स्वाम्याक अत्यंत शुभ मुहूर्त काडिल्लो त्या वेळार वतच तुमकां एक राष्ट्रार एक व्हड कश्ट परिस्थिती येयली इडी राष्ट्राक कोरोना नामक महामारी घडोवन पडली तेन्ना चैत्र म्हयनो वैशाख म्हयनो अशीं गेले ज्येष्ठ म्हयन्यान करचे अनुकूलत नाशिल्ली स्वाम्यान मार्गदर्शन दिलें सद्या हे कार्यक्रम करचे नाका प्रतिष्ठा महोत्सव मस्त लोकांक मेळून करता मस्त लोकांक मेळून केल्या मात प्रतिश्ठ घडती तुम्ही गांवचे लोक अर्ज करून मेळून प्रतिश्ठ केल्यार ती प्रतिश्ठ जायना उठ लोकांक मेळून करेना तदनंतर आनी परत फेब्रुवारीन तो माघ म्हयन्यान मुहूर्त काडिल्लो चतुर्थी दिवस तेन्ना जेन्ना की कोरोनाचे सर्व एक ते विषजंतू अजून गेलो ना त्या वेळार बी हसले परिस्थिती आशिल्ली मुंबई महाजनाची तांकां सोड तुमी करचे ना म्हणून मार्गदर्शन दिलें तें बी आयकलें तदनंतर आनी परत मुहूर्त काडलो मुर्ने मुहूर्तो घडलो अक्षय तृतीया दिवस वैशाख शुक्ल तृतीया 14 मे तेन्ना परत हिची परिस्थिती पुनर्निर्माण घडलें म्हण नंतर 3 मुहूर्तो हे कार्याक जावच्या विडंब जालो
अनेक आमगेल्या करच्या जालना परिस्थिती आयली देवाल प्रेरण की देवाल शक्ती की देवाल संकल्प की ते संकल्पानुसार कार्य उरले तदनंतर आणि प्रयत्न केले स्वामीले विनम्र विनंती दवरलीची जाल्यार भगवत संकल्प कसा म्हणा बलियसी केवलम ईश्वर इच्छा ईश्वर परमात्मा संकल्पाशिवाय आणि खंयचे कार्य साधना म्हण प्रकार आमगेले परमपूज्य गुरुवर्य आम्ही करतले ही प्रतिष्ठा म्हणून सांगून लास्ट आणि उत्तर सांगितले आणि कोणी करचे नाही आम्ही प्रतिष्ठा करताची जाल्यार देवानं आमचे दुःखद विषय पूर्ण केलो कसं की म्हळ्यार आमकां इतले दिवस मार्गदर्शन दिले तसले आमगेल भरशी आमकां आम्ही कृष्ण सारथी घेतले तसले महाभारत युद्धांत कृष्णान सारथी घेतले जशी आमगेले विद्यार्थी स्वामी हे देवस्थानात सारथी घेतले आणि तांणी आमकां मार्गदर्शन दिलें तांणी आमकां सोड गेले तांणी वृंदावन दिले हे आमगेले अत्यंत दुःखद विषय आज हे सभेर सांगच्याक अत्यंत दुःख जाता तरी तांणी उरकशिले चलतकीची दैव संकल्प तांगे अनुपस्थित जलतकीची आमगे स्वाम्यानं भव्य रितीन केलो आज ही हल्ल्या दिवसा मार्ग शुक्ल षष्ठी दिवस स्वाम्यान भव्य दिव्य मुहूर्त आमकां अनुग्रह केलो त्या दिवस कशी असती म्हळ्यार स्वाम्याल जन्म नक्षत्र फाल्यां धनिष्ठा नक्षत्र आणि हो मुहूर्त आमकां अनुग्रह स्वाम्यान हा दिवका जाल्यार स्वाम्यान वृंदावना वचून आमगेले विद्यार्थी स्वाम्याल वृंदावनाक नमस्कार करून वयर येवन आमगेल्या हातांत तो मुहूर्ताच काळजात अनुग्रह केले आम्ही त्या दिवस आम्ही धनी झाले आणि ती आज घडत असेल संदर्भ परमात्माला मुख्य प्राणात अनुग्रहानं स्वाम्याला आशीर्वादानं तशीच रामदेव विठ्ठला आशीर्वादानं आमकां मेळ्ळो तसोच तो भव्य मुहूर्त हल्ल्या दिवस सुब्रमण्य षष्ठी म्हळ्यार सेनानी नाम अहम स्कंदः सर्व सेनाधिपती घेतले स्कंदाक अभिमानी देवता श्री नारायण तशीच मासाना मार्गशीर्षोहम मासांत श्रेष्ठ जाल तसं मार्गशीर्ष महिना तशीच हल्ल्या दिवस गुरुवार स्वाम्यालो वार म्हणून स्वाम्यालो नक्षत्र परमपूज्य विद्याधरी स्वाम्याल अनुपस्थिती जलतकीची हल्ल्या दिवसात स्वामी हांगा इल्याची म्हणून आमी लेखताची स्वामी येताची आमगे प्रशासाची म्हणले तर आमी चिंतन फाल्यां करतलेची आजी तांणी हांगा एक सूक्ष्म रुपाचेर हांगा इल्याची तांगेले आमी चिंतन करताची ताचे प्रतिरूप जावन आशिल्ले आमगे विद्याधीश स्वामी आज आमगेले परशी आज व्यासपीठार बसल्या तांगेल्या हातान फाल्याक 10:25 शुभ मुहूर्ताचेर प्रतिष्ठापन करत धन्य दिवस आमी पळयत असलो आमी हळदीपूर इतिहासान सुवर्णाक्षरान पळयत असलो विषय हाल्या दिवस घडतलो आज आमी धनी जाल्याची हाल्या आमी देवस्थानात प्रतिष्ठा पळोवन सर्व महाजन गांवची महाजन धन्यत घडतले आमी अत्यंत संतोष जाले म्हणून सांगून हे वेदिकेचेर हांव एक 2 उतर सांगता आनी कृष्णार्पण करता विद्याधीश स्वामी महाराज की जय देवळाचे इतिहास सूक्ष्म जावन अवलोकन केले तसले वेदमूर्ती श्री नरसिंह देवीदास भट हांकां नमन करत एक वाक्य आसा गुरुमहिमा अपार महिमा गुरुमहिमा इतली म्हूण न्हय गुरु म्हणी कल्पनेक आसा सौरमंडलांत गुरुग्रह होडग्रह गुरुक विशेष स्थान मान गौरव दित जाले समाज आमगेले हे आयच न्हय व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे आदिगुरु व्यास महर्षी म्हणून म्हणटात तशींची मुखार सरतिकेची रामाक विश्वामित्र वसिष्ठ कृष्णाक संदीपनी तशें अर्जुनाक द्रोणाचार्य अशोक चक्रवर्तीक गौतम बुद्ध आमगेले परंपरे इतिहास विजृंभणे वैभव संकेत विजयनगर साम्राज्य आणि ताजे गुरु तांणी स्थापन केले हक्कबुक्क आणि ताजे गुरु तांगेले गुरु विद्यारण्य दक्षिण भारतांत इडी भारतांत मोगल आक्रमण जावन उत्तरांत मोगलशाही दक्षिणांत इमामशाही तेतांत आदिलशाही तेतांत निजामशाही तसल परिस्थितींत आमगेले हिंदू समाज आमगेले हिंदवी साम्राज्य नाश जावन कोण वतले मडी टायमार उद्भव जायलो छत्रपती शिवाजी महाराज आणि तागेले गुरु समर्थ रामदास असल परंपरे इडी जगात भारत म्हणे कसं नाही हिंदुत्व म्हणे कसं नाही कावीच विशेषता तसली म्हणून जगाची माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका म्हणे एक सेंटेन्सान ग्रास्प केलं तसलो
स्वामी विवेकानंद तागे गुरु रामकृष्ण परमहंस गुरु महिमा शिष्यानिमित्त प्राप्त जाता तसं गुरु परंपरा निरंतर जेवण आजपर्यंत चलत असा माता अमृतानंदमयीवर आतावड म्हणणे प्राण दितलं ब्रीदिंग कश करचे जीवन कश करचे म्हणत असल आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन स्थापन करून 150 कंट्रीज स्प्रेड केलं तसं परम पूज्य श्री श्री रविशंकर गुरुजीवर गुरु परंपरे अपार तसल देवता स्वरूपी गुरु आजी परम पूज्य श्री 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 गोकर्ण परतगाळी जीवोत्तम मठाधीश श्री विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज हांग उपस्थित आसाची तांगेल आशीर्वचन आता प्रारंभ जातले सर्व लोक अत्यंत शांत रीतीने बसून गेलो आम्ही तांगेले आशीर्वचन मार्गदर्शन मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदन मंगलम देवकी पुत्रो मंगलम गरुडध्वज श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्म श्री गुरुभ्यो नमः हरि ओम. आजचे दिवसाचे हे आमगेले आजचे दिवसाचे एक अंतिम कार्यक्रम सकाळपासून आजपर्यंत अनेक कार्यक्रम झाले 8 तारीखाक 8 कार्यक्रम जाऊन गेले. कारण कसं की म्हळ्यार निज जावन आमका संचाराक वचत असेल एक संदर्भ नाशिल्ले आम्ही परतगाळी मठान तू उरचे म्हणून आम्ही आलोचन केले. प्रिय गुरुवर्य स्वामीले प्रथम पुण्यतिथी जावेपर्यंत आम्ही परतगाळीन तू वास कर काम म्हणले आमगेले मनोकामना आमगेले एक इच्छा आशिल्ली. किंतु प्रिय गुरुवर्य स्वाम्यांनी तांगेल कालावधी दितो तांगेल कालकीर दितो केलो लोकांक अभिवचन दिले. आमगेल स्वामी कशी म्हळ्यार एकदा वचन दिल्यार परत फाटी घेणार. आम्ही 7 येऊन पावता म्हणे 7 येऊन पावताच्या आणि फाटी घेणार. स्वामी आरो इवता म्हणा 7 म्हणे 7 आमगेल वचन म्हणा आमगेल वचन तांगेल शिष्य जाऊन गेन अशील तसल आम्ही तांगेल प्रथम पुण्यतिथी पहिले तांणी कोणाक अभिवचन दिल्ला आसा की आम्ही येऊन गेलो हे कार्यक्रम कोण दिताची म्हणून सांगितलं असा. तांगेल वचन परिपालन सत्य जाऊ का म्हणजे एक उद्देशा किती आम्ही संचाराक करणार ना जाल्यार आम्ही मुखाविले चातुर्मास पर्यंत आम्ही खंय कोणाकच अवकाश करून दिनाशिल्ले. केवळ आज आईले प्रिय गुरुवर्य स्वामी आशीर्वादाक स्वामीले वाक्य सत्य करत्याक मात्र आम्ही हळदी पुराक आयले. आताची आम्ही अनेक कार्यक्रम करून आज रात्री हांग येता आशिल्ले आई लुकुडून हांगा स्वागत पळोवन गेलो आमका मना दिसले की हळदीपूरकारांक 16 तास दिले कमी जाले म्हणून म्हणजे तितले एक भक्ती असेल. एक कोरोनाचे काल लोक सामाजिक अंतर ना किंतु एक भक्ती दिसता एक प्रीती दिसता 20 महिने पर्यंत स्वामी भायरी आईल ना. आमगेले पीठारोहण झाल्यानंतर संचारांतू प्रथम भिक्षा हळदीपुरांतू जात आसा. आमगेले पीठारोहणानंतर प्रथम देव प्रतिष्ठा त्या एक हळदीपूर सो ह्या आम्ही आलोचन केल्या निमित्तानं मुखावेल दिवसांक हळदीपूर आणि आमका वैयक्तिक जाऊन गेलो एक संबंध निर्माण झाला. हे आम्ही ती केन्नाही एक उर्गास्तवर गेलो आज उर्गास्तवर फाल्यां उर्गास्तवर परांगवर कित्याक तुम्हाला पहिलेच प्रथम भिक्षा प्रथम देव प्रतिष्ठा ते वराह नगरांत जाता आसा. आताची वैदिकांक सांगले की कशी आम्ही चोल आयले हळदीपूरकाला कसं झाले आणि ती आताच अँकरान तांणी वैद्य सांगले की
आमगेर हनुमंतू 4 फूट मागशी म्हळ्यार 4 दीक म्हळ्यार मागशी आयलो म्हणून काय होड ना कित्याक की म्हळ्यार हळदीपुरात नाव आयले किंतु तुमगेर हळदीपुराक अनेक नाव आसा ते वराह नगर म्हणून ते कोणाक गोत नाव उरताय वराहान कसन केल्ले वराह रूपी भगवंतान भूमीचे रक्षण केल्ले केन्ना हे हळदीपुराक वराह नगर म्हणून नाव आसा तो भूमी संपादन करून दिनावे त्यातून तुमगेले राष्ट्रीय हेद्दारीन तू कितलेय जाग गेल्यार वयतेची ताजे किंता चड जागो तुमकां मेळ्ळा कित्याक मेळ्ळें की म्हळ्यार वराह नगर म्हणून बरयलें आसा वराह देवान भूमीचे रक्षण केले त्यातून हे वेंकटरमण मुख्य प्राण देवान परत ताजे किंता चड भूमी मिळची तशीची अवकाश करून दिल्लो आसा आता सांगले की स्वामीला उपस्थिती उरका स्वामीला म्हालगड स्वामीला उपस्थिती जावका म्हणून 3 मुहूर्त काणयेन दिले 3 मुहूर्त काणून स्वतः स्वामीला की त्यांनी येऊन गेलो विमर्श करून गेलो परत गेले किंतु ऐन टायमार प्रतिष्ठे जावचे ऐन टायमार हे उठो हे जाले लास्ट सांगचे गेले अक्षय तृतीयाक स्वामीन इतलं वेळ सांगले की म्हळ्यार ऍक्च्युली देव अत्यंत सूक्ष्म कित्याक की म्हळ्यार विक्रम बसला हांगा हाका गोत आसता स्वामीन लास्ट कसं म्हणले की म्हळ्यार आम्ही येता की ना की आम्ही धाकल्यांक तरी पेटून घेवन आम्ही कोण घेवन दिताची म्हणले केन्ना अक्षय तृतीया आम्ही येता की ना की म्हळ्यार कोरोनाचे काल स्वामी वयोवृद्ध म्हळ्यार तांकां 71 वर्ष आम्ही धाकल्यांक पेटून तरी कोण घेवन दिता म्हणले आज तशी जाता आसा आज तेन्ना सांगिल्लें उत्तर कसं आसा ते आज सत्य जाता आसा हांगा साक्षी म्हळ्यार विक्रम भट्ट आसा स्वामीन अशी सांगिल्लें आम्ही धाकल्यांक पेटयताची म्हणून अशी अनेक रितीरी स्वामीन कसकसन तें उत्तर सांगिल्लें त्या उठू देव आज सत्य करत आसा जीर्णोद्धार विधानंतु पुर राष्ट्र सुखावह म्हणून सांगिल्लें आसा जीर्णोद्धार केले निमित्तान कसने फल मेळटा म्हणून शास्त्र सांगता खंयचे देवालय जीर्णावस्थेंत आयलतना ते जीर्णावस्थेंत तू आईल तसले देवालयाचे उद्धार कोण करता ताजेन राष्ट्राचे बर जाता म्हणून सांगिल्लें आसा आता हांगापैकीचे हळदीपुरांत राष्ट्रीय हेद्दारीचे मार्ग विस्तार जाताना विस्तार जाल्ले निमित्तान देवालयाचे अनेक भाग म्हणजे संपूर्ण ऑलमोस्ट 70% भागाची राष्ट्रीय हेद्दारीत विस्तरणांतूची गेल्लो ताजे उदाहरण करता म्हणून कितें तांणी प्रयत्न केले सरकारांतल्यान तांकां अनुदान वेगळे मेळ्ळे आनी तांणी शिलाचे कट्टड करता म्हणून वेगळे निश्चित संकल्प केले आता हाजी उदाहरण केलें ना जाल्यार कशी जाता आशिल्ली की म्हळ्यार उदाहरण सांगता म्हळ्यार एक 10 किलो टोमॅटो आसा तांतू एक 4 टोमॅटो कुशील म्हळ्यार कुसल्यार कशें जाता आशिल्ले 10 किलोचे टोमॅटो वेगळे वायट जाता 10 किलो टोमॅटो वायट जाता जेवपाचे कोण तरकारी व्यापार आसा तांकां जेवपाचे विचारत तांगेलो अनुभव आता ते 10 किलो रक्षण करचे कितें आमी कसं करता की म्हळ्यार ते 4 टोमॅटो काडटात तर उरील टोमॅटो रक्षण जाता तशीची देवालय वेगळी जीर्ण जालतना ते जीर्ण जाल तसले वास्तूचे आमी उद्धरण करना जाल्यार ताजेन राष्ट्राक वायट म्हणून सांगिल्लें आसा कित्याक की म्हळ्यार ते देवालय पुरो राष्ट्राक संबंध पाविल तसलो आसा तेतून हांगा हळदीपूरकारांनी कसन केल्लें आसा ते योग्यची देव आज मागशी आयल्यार वैकेची हाजी वैभव आनीक वाडील आसा आज शिलामय कट्टड आम्ही ते येताना सकल पळयत आसा एक फोटो पळयले ते फोटो पळोवन आमकां संतोष जालो म्हळ्यार ताजे एक भावचित्र कसन आसा हांगाचे निर्माण कसन आसा आतां आमी येता आशिल्ल्यान सांगलें हळदीपूरकारांनी घट्टी बांदल्याची म्हणून गेलो म्हळ्यार तितले तांणी प्रति एक विशयाचेर लक्ष केंद्रीत करून हे सर्व ही कार्य करून घेतलेलं आसा हे सर्व ही कार्य स्वामी उपस्थितीन तू कितें जावका कोणें येवन करत न्ही आमगे स्वामी केन्नाय सांगता आशिल्ले मुकुंद भक्ते गुरु भक्ती जाय म्हणून
देवाचेर भक्ती येवका जाल्यार पहिले स्वामीचेर भक्ती करता म्हणून सांगितलं असतं. हे आम्ही सांगितलं नाही, हे मध्वाचार्याला एक कसन असा तांच्या चरित्रेतूची सांगितलं असा. नारायण पंडिताचार्यांनी त्यांनी सांगितलं असा, मुकुंद भक्ते गुरु भक्ती जाय आपाद मौली पर्यंतम गुरूणाम आकृतिम स्मरेत तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः म्हणून सांगितलं असतं. प्रति दिवसू स्वामेल स्मरण करता म्हणून सांगितलं असतं. ते स्मरण कशी करता मिळवायची एक रीती सांगून दिलं असा. अशी स्मरण करचे आपाद मौली पर्यंत पाया तुलेन मस्तकापर्यंत फ्रॉम दी टो टिल दी हेड थंय पर्यंत स्वामेल आकृती स्मरण करता. अशी स्मरण केले तेन अशी स्मरण केले निमित्तानं विघ्नाः प्रणश्यन्ति सर्व विघ्न दूर जाता सिद्ध्यन्ति च मनोरथा आपल्या मनात तशी कसली इच्छा असले त्या सर्व ही परिपूर्ण जाता म्हणून सांगितलं असं. ह्याची जी गुरु महत्व सांगून दिलं असा. आईचे दिवसाचे मुहूर्ताचे लक्षण सांगता जाल्यार फायचे दिवस अत्यंत योग्य दिवस असा. चंपाषष्ठी पर्वकालाचे दिवस थोडेची हे मुहूर्त घेताना उत्तरायणांत करेत की कसं म्हणले विचार आयलो. उत्तरायणांत म्हळ्यार माघ मासांत केले रे तेन रथोत्सव उरता तेन करे हे करे अशी आशिल्ले मना. किंतु आमकां बँगलोरचे एक उद्घाटन आशिल्लें. ते बँगलोरचे निश्चय करता जाल्यार पयलीं आमकां हळदीपूरचे निश्चय करता आशिल्ले. कित्याक की म्हळ्यार आमकां बँगलोर वचता जाल्यार आमकां ह्याची मार्गांतल्यान वचूं उरता. सो आमी त्या हाजेन हळदीपूर वयकेची आतां करे की कशें म्हणून आमी आलोचन करत आशिल्ले. वातावरण वयकेची थोडे कशें नाशिल्ले ते कमी जायत आयले. सो ते आमी मनांत दवरून घेवन हे डिसेंबरांत हे मुहूर्त काडचे दिले. हळदीपूरकारांनी सहर्ष कसनेची आमगे निर्णया बद्दल कसने आक्षेप कानाची स्वाम खंयची मुहूर्त दितात त्या मुहूर्तार आमी करचे सिद्ध म्हणून हळदीपूरकारांनी सहकार दिले बद्दल आमी संतोष व्यक्त करताची. आयच्या दिवसाक मुहूर्त धनिष्ठा नक्षत्र. प्रिय गुरुवर्य स्वामीन येऊन घेऊन उभय स्वामीन येऊन घेऊन आमी प्रतिष्ठ करचेशे. स्वामीन हांगा येऊन वयकेची मालगड स्वामील रूम हांगा ढाकल स्वामील रूम हांगा इतलं वयक उलोवन गेल्ले म्हळ्यार तितले पर्यंत तयारी उठू जाली हांगा. किंतु आज ते योग ना. किंतु आज फायच्या दिवसाक प्रिय गुरुवर्य स्वामीले नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र आमगेले गुरु स्वामीले जन्म नक्षत्र. त्याची जन्म नक्षत्राक फाल्याक हांगा देवाले पुनर्प्रतिष्ठा उत्सव जाता आसा. म्हळ्यार सर्व लेखान गेल्यार हाचे किंता आनी चड बरे मूठ मेळचे आमकां काय. त्या नेशीची कुंभ राशी स्थिर राशी मकर लग्न वृषभ नवांश. वृषभ नवांश म्हळ्यार स्थिर नवांशाचेर प्रतिष्ठा. केन्नाही खंयचे एक वास्तू कार्य करचे हे वास्तू उठूची स्थिर जावन उरचे तशें वस्तू आणि स्थिर जावन उरचे तशें वस्तू स्थिर जावन आशिल्ले तशें लग्न स्थिर जावन आशिल्ले तशें नवांशाचेर काडल्यार ताका एक महत्व आसा. त्या निमित्तानं स्थिर नवांशाचेर आमी हाजे एक मुहूर्ताचे निश्चय केलो आसा. त्या न्हयशीची शुक्र म्हळ्यार नवांशाधिपती वयकेची लग्नारी आसा. आमगे प्रिय स्वामी केन्ना सांगतात लग्नारी शुक्र असल्यारी बांदील तसले देवस्थान की बांदील तसले वास्तू 200 वर्ष पर्यंत टिकता म्हणून सांगितलं आसा. 20 शतमान पर्यंत ताजे शाश्वती आसा म्हणून स्वामीन सांगचिंता ज्योतिषशास्त्रांतू सांगितलं आसा. म्हळ्यार तितले एक महत्व दिल्लें आसा. लग्नांत शुक्र असलेली तितले बर जाता म्हणून सांगितलं आसा. त्या नैशीची एकादशारी कुज केतू रवी बुध हे चारी ग्रह एकादशार आसात. एकादशांतू आशिल्ले खंयचे ग्रह आसले ते सर्व लोकांक बर करतात. त्या दिवशी रवी एकादशांत म्हळ्यार कल्याण योग म्हणून सांगितलं आसा. म्हळ्यार सकाळी दिवा कार्याक रवी एकादशार उरल्यार ताजे किंता व्हड मुहूर्तांनी मेळना. लग्नांत शुक्र एकादशांत रवी कल्याण योग स्थिर नवांश
स्थिर राशी हे इतले धनिष्ठा नक्षत्र, स्वामेले नक्षत्र, जन्म नक्षत्र, चंपाषष्ठी पर्वकाल हे सर्व ही आलोचन केल्यारी हे 2 वर्ष कसन तुम्ही वेळ केली न्ही हे योग्य म्हणून दिसता कित्याक की म्हळ्यार आमी केन्ना सांगताशिल्ले जावचो तूं बऱ्याक म्हणून आणि हे आयज कसन जाता सा फायच्या दिवसा कसन जाता ते बरे कितेरी जाता कित्याक की म्हळ्यार असल पर्वकाल हळदीपुरकारा मिळचे इतलो कान आईल आसा ती अनेक गांवतल्यान लोक आयले आमी कालीची प्रार्थना केल्या देवाले ग्रामदेवाले की आमी खंयचे कार्यक्रमा वतासाची त्या कार्यक्रमाक अनेक लोक परगांवतल्यान येताची कोरोनाचे एक वातावरण आसा कोणाक कसं जायनाशी तू रक्षण कर का म्हणून देवाला प्रार्थना करून घेणं आज भायर सोडून घेणं आयल्याच्या कित्याक की म्हळ्यार फाल्लेक स्वामी निमित्तान ना स्वामीन घालन दिले कार्यक्रमा निमित्तान मठात खंयचेय मर्यादेक जावो मठाचे कीर्तीक जावो ना मठाचे प्रतिष्ठेक जावो कसनेची उण्यापणयानाची रामदेवानं रक्षण कर का म्हणून सांगून आज श्रवणा नक्षत्र देवालय नक्षत्र आज बुधवार त्याही देवालय नक्षत्र पंचमी पूर्णा तिथी मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष हे उठूचे हे करून देवालय आम्ही भार घालून गेलो देवाचेर विश्वास दवरून गेलो आज आम्ही भायर सोडून आयले आता हे अंतिम कार्यक्रम घडत असा मुखावेल दिवसांत आता अनेक लोकांनी दान केलं असा निस्वार्थ जाऊन गेलो अनेक लोकांनी हे एक कट्टड हे एक वास्तू योग्य रीतीरी योग्य कालाचेरी जावका म्हणून तनु मन धनान सहाय केलं असा अनेक लोक हंगार राबून अनेक लोक असाची आमचं नाव बोलत ना बट सुमार लोकांनी सांगले की हंगार राबून दिवस रात राबून गेलो म्हणजे त्यांना रोडा सायडाक असताना अनेक गाडीने भोंवत आशिल्ले हे वास्तू निर्माण कार्य वैके जालें नाशिल्लें खाली एक सानशी हंतुची कसं नाही देवालय हंतुची म्हळ्यार बालालय हंतुची देव प्रतिष्ठा आसा अशी सान आशिल्ताना वैके अनेक तंत्र अडचण तापत्र आयिल्ले आसा हे सर्व ही लक्षांत घेऊन गेलो अनेक लोकांनी हांगा सहाय्य केलें आसा दानाच विषय सांगताना अनेक लोकांनी भक्तीपूर्वक जाऊन दान केलं असं हे दान करचे परोपकार करचे तसं बुद्धी देवान अनुग्रह करता ना दिले मिळचे कष्ट आईचे कलियुगान तू रात्री सांगतो तो बायले फाल्यां खाऊन ते 10 लाख दिता म्हणून दुसरे दिवस उठेलताना बाहेर विचारता तुम्ही 10 लाख दिला 10 लाख नको 1 लाख दिलं पुरो म्हणून म्हणजे असेल एक प्रवृत्ती कलियुगाची कोणाक दोष नाही हे कलियुगाचे प्रभाव तशी असा दिव काम म्हणले बुद्धी रात्री उरता सकाळी उठलो पुढे न दिवचे म्हणणे ना दिवचे अमाउंटान तू कमी जाता सो अशी हे एक कलियुगांत हे एक अनेक सुमार रीतीच असा तुम्ही सांगचे घेवका जाल्यार आमगेलान तू कर्णाक दानवीर कर्ण म्हणून सांगतात दान शूरवीर कर्ण आणि तू सांगतात अर्जुनाक सांगण्याची अशी जी ताक कित्याक दानवीर शूरवीर कर्ण आणि तू सांगतात ताका म्हणून अशी एक पडजाळकेपणान अर्जुनाक आणि कृष्णाला एक संवाद चलताना एक पंता दोघी लोकांक आपून घेऊन एकल्याक एक भांगरा बूट दिले आणि एकल्याक अनेक भांगरा बूट दिले अर्जुनान कसं केलं की म्हळ्यार गांव उट्टू लोकांक आपले कितले लोक असायची आता पळय हळदीपुरान कितले लोक आयले पळय तशी उट्टू लोकांक आपेल आपून गेलो एक लोकांक एक मुष्टी दिता गेलो दान करत गेलो भांगरा बुड्डो काढल्याने दिले हे अर्जुनाने कर्णान तशी केलं ना कर्णान कसं केलं गांवचे लोक आपेले ना एकल्याक आपेले हे उठू तुझी घ्या तागेल वे ऑफ थिंकिंग हागेल वे ऑफ थिंकिंग कितलंच पळय ताणे उट्टू लोकांक दिव काम म्हणल्यार हाज्यान दिले कर्णाक त्याना दिवची न्ही दिल ताणे इतले लोकांक दिव काम म्हणना तागेल हाज्यान नंबर चड जावपा म्हणून गेले कर्णाला तशी ना घेतल्यानी बुड्डोची घ्या म्हणून सांग त्यातून ताका दानव शूर कर्ण म्हणून सांगताच हे दान करता तसं बुद्धी कसा नसणे हे देवानं दिवका आणि हे संस्कारान मात्र येता
आणि तान दवरेल तसं श्रद्धे तान दवरेल तसं विश्वासान जर हंगवैकेची अनेक लोकांनी दान केलं असाची आज तांक हांगा सन्मान जाता गौरवम प्राप्यते दान न तु वित्तस्य संचय मनुष्याक गौरव दान केले निमित्तान मिळता म्हणून सांगितलं असा खाली संचय केले निमित्तानं गौरव प्राप्त जायना त्यातून अनेक लोकांनी आपल्या जीवनांतू कष्ट करून घेऊन जोडील तसले एक कसन अंश असा ते देवा किती अर्पण केलं असं अशी अनेक लोक आज हांगा आईल असाची त्या सर्व लोकांना केली तसले दानताबद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची त्या नईशीची अळीदू सेवे म्हणून सांगतात इथले थोडे थोडे सेव केले लोक आणि किती लोक असतात त्या सर्व लोकांनी सेवे केल्याबद्दल वैके आम्ही संतोष व्यक्त करताची अनेक भाविक लोकांनी आयच्या दिवसाक आमगेले प्रथम बारी इथले रात्री आमगेले हे एक सभा कार्य दत्ताचा आमगेले शिष्य स्वीकारानंतर ह्याची प्रथम बारी इथले रात्री आम्ही कार्यक्रमात बसल्याची हाचे पहिले आम्ही हे केलं किंतु थोडे समयाचे हज्जन थोड्याची मागशी मुखार जाल्ले उरताले अनेक लोकांक असौख्य वैके जाल्ले उरताले इतले रात्रीक लोकांना जेवण आणि जाला विश्रांतीची कालो किंतु अनेक लोकांनी हांग येऊन गेलो समाजाने बसून गेलो एक सभा कार्यक्रमात उपस्थिती रापील बद्दल वैके संतोष व्यक्त करताची भाईच्या दिवसाचे प्रतिष्ठा पुनर्प्रतिष्ठा उत्सव देवाल अनुग्रहानं योग्य रीतीरी योग्य काळारी कसने अडचणी आणाची गांवतल्यान येवचे लोकांक परगांवतल्यान येवचे लोकांक कसनेची खंचेरी प्रयाणान जावो आरोग्यान जावो कसने तोंदर जायनाशी हे सर्वही कार्य योग्य रीती घडतशी जावो म्हणून आम्ही देवाले प्रार्थना करताची तशीच हांगा आई लोक सर्व लोकांना जीवनांतू तशी हळदी पुरपेंटी नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नंदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाचा मी मंगल करीताची श्री कृष्णार्थ नमस्कार. परमपूज्य गोकर्ण प्रतगाळी जीवोत्सव मठाधीश श्री 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 विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज की देवस्थानाचे प्रतिष्ठापना उत्सवाचे इतिहास संक्षिप्त जावन अवलोकन केले. फाल्याच मुहूर्त कितले श्रेष्ठ म्हणलेले आमकां मनन करून दित सगळे गुरुवर्याक अनेक वेळे परमपूज्य श्री श्री विद्याधीश तीर्थ स्वामी महाराजांक वंदन करत एक उतर याद येता. भारत दर्शन म्हणजे सिडींतू श्री विद्यानंद शिणೈ एक उत्तर म्हणता. ಮೂರು ಸಾಗರ ನೂರು ಮಂದಿರ ದೈವ ಸಾವಿರವಿದ್ದರೆ ಗಂಗೆ ಇದ್ದರೆ ತುಂಗೆ ಇದ್ದರೆ ಗಿರಿ ಹಿಮಾಲಯವಿದ್ದರೆ ವೇದಗಳಿದ್ದರೆ ಶಾಸ್ತ್ರಗಳಿದ್ದರೆ 100 ಪುರಾಣಗಳಿದ್ದರೆ ಅದೇನು ಸಾರ್ಥಕ ಮನೆಯ ಮಕ್ಕಳು ಮಲಗಿ ನಿದ್ರಿಸುತ್ತಿದ್ದರೆ. सर्वसा पुराणाचा वेदसा शास्त्राचा उतस आम्ही निधुला कसं प्रयोजन ना खंडिता हळदीपूरकार लोक निधलना उठून तांगेल तावळ हांव सांगी गणतत्व वंदके जीवरात्री मनस होतो दीस रात्री आलोचन करून होय हायवे होता असा ते देऊ का त्याला काठी कसं करता. आतावळ सांगील प्रमाण अत्यंत विजृंभणीय देवस्थान प्रत्यक्ष जाऊन परोक्ष जाऊन कोणू कारण म्हणून साकार झाला. फाल्या एक पर्व कालो आम्ही गेल्या द्राकाचा आम्ही अत्यंत धन्यता भाव हात प्रकट कर्या गुरुवर्यांक वंदन करत आता वंदनार्पणे खातीर हांव वेदमूर्ती श्री गिरीश सुरेश भट हांकां आपयत आसा. नमस्कार पूर्ण इष्टदेव मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेशात नमस्कार पूर्ण रामदेवी विठला नमस्कार पूर्ण गोपीनाथ वेंकटरमणा नमस्कार पूर्ण वृंदावनस्थ स्वामी विद्यादांडी बसले विद्याजराती स्वाम्याक नमस्कार पूर्ण सगळे विराजमान जावन आशिल्ले विद्यमान श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वाम्याक वंदन करून श्री मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश देवस्थानाचे पुनःप्रतिष्ठा महोत्सवाचे अंग जावन आशिल्ल्या एक दिवसाचे सभा कार्यक्रमाचे अंतिम घट्ट आभार मान्यपण दोन उलोवपाचो प्रयत्न करता. हो आयचो कार्यक्रम दोन दिव्य शक्तीनं हे देवस्थान जाल्लो आसा. एक देवाल अनुग्रह मुख्य प्राणांत लक्ष्मी वेंकटेश रामदेवी विठ्ठल
गोपीनाथ वेंकटरमण देवाला अनुग्रहानं हे देवस्थान इथले भव्य दिव्य देवस्थान निर्माण जाल्लें आसा अशें हांव प्रप्रथम जावन देवाक हांव अनंतानंत नमस्कार करता. तशीच हे देवस्थान दुसरा म्हळ्यार विद्यमान विद्याधीश तीर स्वामेले तशीच वृंदावनस्थ विद्याधिराज तीर स्वामेले अनुग्रहानं तांगे मार्गदर्शनानं हे कार्य पूर्ण जाल्लें आसा. आज स्वामी हांगा बसल्याची 8 कार्यक्रम पूर्ण जाले. म्हाका दिसता मलगाड स्वाम्यान बी एक दिवसात कार्यक्रम केले की ना की ताच्याकिंता चड प्रमाणात हांगा केल्ले अत्यंत संतोष आविल्लो आनी मनात संकल्प केल्लो कसो प्रथम पुण्यतिथी नंतरच आमी सर्व मुक्काम वगैरे दिवचे जाल्यार आज तांणी त्रिवेणी संगमामध्ये 3 दिव्य शक्ती घेऊन हांगा गेल्ले आसात. एक रामदेव वीर विठ्ठल देवाला अनुग्रह तशीच 23 स्वामेले तांगेले आशीर्वाद तशें हांगेले तपशक्तीन हांगा बसून कितले त्रास जाल्यार बी मलगाड स्वाम्यान केली तसो संकल्प सत्संकल्प जावका तांगेले पुण्यतिथी भितर तांणी जे कितें संकल्प केलो आसा तो संकल्प पूर्ती करता म्हणून मनात हांणी संकल्प पूर्ण घेवन आज कितले त्रास जाल्यार बी हांगा येवन घेवन आमकां प्रथम एक दिवसा मुक्काम दिवन तशीच फाल्यां दिवसा प्रथम प्रतिश्ठा पीठ जाल्या नंतर हांगेले आतां कश्ट करते आसा म्हळ्यार हे इतले मनात विचार करून आमगे हळदीपूर लोकांचेर प्रीती दवरून घेवन आज हांगा पाविल बदल श्रीमद विद्याधीश तीर स्वाम्यांक आडळीत कमिटी तर्फीन तशीच पुनःप्रतिष्ठा महोत्सव तर्फीन अनंतानंत वंदन करता. सभेर विराजमान जावन आशिल्ले गौरवाध्यक्ष नागेंद्र पै तशीच कार्याध्यक्ष व्यंकटेश शानबाग आमगेले यजमान जावन आशिल्लो प्रोफेसर रामकृष्ण भट तशीच मुंबई कमिटीचो मेंबर जावन आशिल्लो उमेश पै डॉक्टर नागेश शानबाग मठा कमिटी अध्यक्ष जावन आशिल्ले दयानंद शानबाग तशीच आमगेलो महादान जावन आशिल्लो विनायक शानबाग तशीच प्रसाद पै हांकां सर्व गण्यांक आडळीत कमिटी तर्फीन पूरक अभिनंदन करता. महादान केले तसले हांगा 3 अभिमानी लोक आसाची जगन्नाथ इमाम आनी आज नाच हांगा तांगेले उदगासकार का तशीच नागेंद्र पै तशीच आमगेले पालखी दान केले तसले विनायक शानबाग हांकां जाल्यार बी हांव आडळीत कमिटी तर्फीन आभार मानन करता. ह्या कार्यक्रमाक मुख्य जावन हे देवस्थान जेवच्याक भूदान केले तसले वेदमूर्ती नरसिंह भट तशीच मारुती भट प्रभाकर भट हांकां जाल्यार बी हांव आडळीत कमिटी तर्फीन अनंतानंत वंदन करता. आणि ह्या कार्यक्रमाक प्रत्यक्ष जावन परोक्ष जावन कित्येक लोकांना दान केलें आसा. सर्व लोकांना नांव घेवचें जायना कार्यक्रमात कसले विलंब जातले आसा म्हणजे भिताना सर्व लोकांक प्रत्यक्ष जावन परोक्ष जावन दान केलें जाल्यार सर्व लोकांक हांव आडळीत तर्फीन आभार वंदन करता. तितले हांगा वैदिक कार्यक्रम 3 दिवस चंदायन फोन दिले आसाची सर्व वैदिक वृंद तांकां जाल्यार बी हांव आडळीत कमिटी तर्फीन वंदनार्पण करता. इंजिनियर जावन आशिल्लो आमगेलो सदानंद नायक माम तांगे जाल्यार बी हांगा उपस्थित आसा. तांगेले मार्गदर्शना स्वाम्यान मार्गदर्शना हे दोन्ही मार्गदर्शनाची हे देवस्थानाची चंचल आसा तांकां उपस्थित आसाची तांकां जाल्यार बी हांव आडळीत कमिटी तर्फीन तांकां वंदनार्पण करता. काया वाचा मनसा सेवा पिक्सल 2 हांगा आमगेले समाज संघ आसाची एक गोपीनाथ सेवा वाहिनी गोपीनाथ महिला वाहिनी हांगेले सर्व सहकारान हे कार्यक्रम चंदायन जाला. आमगेले प्रयत्न उरतले प्रयत्न मातशे बल जावका बल आसल्यार मात्र कार्य यशस्वी जाता. एक चंद कार्यक्रम यशस्वी जावन करच्याक मुख्य भाग गोपीनाथ सेवा वाहिनी आनी गोपीनाथ महिला वाहिनीचो आसा. तांचे बी हांव आडळीत कमिटी तर्फीन तांकां अभिनंदन करता. तितलें आमकां ते जेवणा वेवस्थेक गोपीनाथ मठाचे परिसर दिले बदल गोपीनाथ मठाचे सर्व कमिटी सदस्यांक हांव अभिनंदन करता. देवस्थानाच्या कामाक सेंट्रींग काम जावो शिले काम जावो ते प्रमाणे गिलाय काम जालो पेंटिंग काम इलेक्ट्रीक काम प्लंबिंग काम केलें तसलें सर्व ताम्रपाठाचें काम केलें तसलें सर्व लोकांक हांव आडळीत कमिटी तर्फीन अभिनंदन करता. लायटिंग पेंडॉल सर्व अरेंजमेंट केलें तसलें लक्ष्मण हरिकांत कृष्णा गौडा हांकां जाल्यार बी आडळीत कमिटी तर्फीन वंदन करता. साऊंड सिस्टम निनाद रामण्णा हांकां जाल्यार बी हांव आडळीत कमिटी तर्फीन अभिनंदन करता. हांगा पोलीस इलाका लेखून रक्षणा कार्य बरे रितीन फोन दिले आसा 3 दीस पर्यंत फाल्यां पर्यंत तांणी ते कार्य करचें आसा तांकां जाल्यार बी हांव आडळीत कमिटी तर्फीन हृदयपूर्वक अभिनंदन करता.
पत्रकार बंधू बांधवांच्या आम सहकार दिला असा तांच्याला बी हांव आडे कंपनीचे मना रथपूर्वक अभिवंदन करता. तशीच हांगा रथाचे काम करच्याक देवस्थाना काम करच्याक हळदीकुटचे मादीकुटकीचे हालकी समाजाचे सर्व लोकांना हांगा आमकां सर्व सहकार दिला असा तांच्याला बी हांव आडे कंपनीचे पुन्हा रथपूर्वक अभिवंदन करता. इथे शिखर कलशाचे परंगी काम बोलपूर महाविष्णू युवा भजक वाहिनी हांणी जाल्यार बी हांगा येवन सर्व आमकां तसं परंगी काम करून दिलें आसा. तांकां जाल्यार बी हांव हांगा अभिवंदन करता. तेणे गांवचे परगांवचे लोक हांगा सर्व समाज बांधव उपस्थित आसाचे तांकां जाल्यार बी हांव आडळते कमिटीन अभिनंदन करता. हांवें कोणाला चुकलें आसा कोणाक बेजार करचे ना. सर्व लोकांक अनेक फावटी हांव अभिनंदन करपाची. हांव उलयलां तसं चूक जाल्यार स्वाम्यान समापन करता म्हणून स्वाम्यान चरणावंदनान हांव पास विनंती करपाची म्हगेले आभार म्हणून उलोवच्याक अवकाश करून दिलें. आडळित कमिटी काम अपास धन्यवाद समर्पण करपाची मी 2 उतरांचे समाप्त करता. कोणाकच कोणास तसं ना स्मरण केलं तसले वेदमूर्ती गिरीश सुरेश भट हांकां वंदन करता. देवस्थान भव्य जावन निर्माण जाल्या ताजे फाउंडेशनाक 1000 फातर घाल्ले आसात ते आनी केन्ना दिसून येनात. जाल्यार ताचे अर्थ हो न्हय की तांकां त्यो फातर ना म्हणून. तशें जावन आमगेले धोळे येद्राक आज एक हे भव्य कार्यक्रम जावका फाल्यां एक दिव्य सानिध्यान हनुमंत विराजमान जावका म्हणल्यार ताका कारणीभूत जाल्ले 1000 गटल्यान लोक आसात. कार्मिक वृंद जावं अर्चक वृंद जावं कोण जावं ते तांगेले पुरा मनपूर्वक आमी स्मरण केल्यारीची ते तांकां पावता आनी तांणी बी कृतार्थ जातात. तसर सर्व लोकांले एकत्र मेळी घेवन तांकां स्मरण करत तांकां अत्यंत प्रितीन अभिमानान हृदपूर्वक कृतज्ञतापूर्वक वंदन तुमच्या जोरान चपाळेन समर्पण करता. आता प्रथम जावन देवस्थानाक भूदान समर्पण केलं तसल्यांक एक गौरव करचे आसा आनी एक उक्ती यादित आसा. कोಲು ಹುಟ್ಟಿ ಸಾಯುತ್ತಿರೆ ನೆಲ ಕರಗಿ ಸರಿಯುತ್ತಿರೆ ಕಡಲೆತ್ತಲೋ ಹೊಸ ದ್ವೀಪ ವೇಳುವುದು ಕಳೆದು ತೊಂದಿರಲಿಲ್ಲಿ ಬೆಳಗುದಿನೆಂದೆಲ್ಲೋ ಅಳಿದಿಲ್ಲ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಮಂಕುತಿಮ್ಮ. आज एक मरता फाल्यां आनी परां जाता खंयची एक कण नाश जाता खंयची एक कण उत्पत्ती जाता. हे जग निरंतर आमगेले कसं आसा आमगेले देवाक दिवच्या कसं शक्त आसा देव आमकां दिवच्या कसं शक्त केला तेच प्रमुख जाता. तसो हो संपन्न दिवसांत आज प्रथम जावन न्हू हे देवस्थानाक हांगा फाटी जाग दिवची प्रेरणा जाग दिवची शक्ती दिली तसले प्रथम श्री नरसिंह देवदास भट हांकां गुरुवर्यांना एक गौरव अर्पण समर्पण तांगेले आशिर्वादान दिवका म्हणून हांव मनवी करता. केली तसलो ते भूदान करच्याक प्रेरण दिली तसल ते हनुमंतान ताका शक्ती बी दिली तसले ताका स्मरण करत गुरुवर्यांक स्मरण करत श्री नरसिंह देवदास भट हांकां जोरान चपाळे मुखांतर तांकां गौरव. द्वितीय जावन श्री प्रभाकर श्री मारुती श्रीधर भट श्रीधर अनंत भटमाम म्हणून तांगेले कुटुंबस्थ आजी परम पूज्य गुरुवर्यालय आशीर्वाद रूपेण गौरव समर्पण घेता आसाची. आता खंय आसा म्हळ्यार देवस्थानान खंयची उरतले तांणी खंयची उरतशिले कसली सांगशिले संपूर्ण जावन बिल्डिंगाचे व्यवस्थे खंय खंय कस कसो जावका म्हणून पळोवन येयलो देखरेख घेतिलो तो वेदमूर्ती गिरीश सुरेश भट. जोरान एक चपाळे तांकां तसले दीस रात्री ताजे बद्दल आलोचन करून एक भव्य दिव्य देवळ निर्माण करच्याक कारणीभूत जाईल तसले त्या भगवंताला प्रेरणे घेतील तसले तो
गिरीश विद्वान आनीक ताका ಸಾಥಿ ದಿಲಿಲೋ ನನ್ನದರ ಜೋಡಿ ಎತ್ತುಗಳು ಮತ್ತು ಒಂದೇ ನಾಣ್ಯದ ಎರಡು ಮುಖಗಳು ವೇದಮೂರ್ತಿ ಶ್ರೀ ನರಸಿಂಹ ದೇವಿದಾಸ್ ಭಟ್ ಹಂಗಿ ಜ್ವರಾನ್ ಚಪ್ಪಾಳೆ ಜ್ವರಾನ್ हाजे फाटी 1 वर्ष 1.5 वर्ष दोन कसल स्ट्रगल कसल श्रम असा ते भटमा मानकबूत असा कित्याक म्हळ्यार आवड सांगिल्ले प्रकार प्रतिष्ठा 2-3 वेळे मुखार गेली तिसरेच जावन आमगेलो अध्यक्ष जावन आशिल्लो श्री व्यंकटेश रामचंद्र शानबाग अविरत जावन निरंतर जावन कसलेची खंयचे संदर्भाचेर सूक्त जावन मार्गदर्शन दिवचें आपल्याला जावं तितली मॅक्सिमम नॉट मिनिमम मॅक्सिमम सेव करून न्हू हांगचे खंयचे कार्याक पटणे सांगिल्ले तशी येवन पावचें नाजाल्यार ताका कसं जावका तें करून दिवचें श्री व्यंकटेश शानबागाले एक हे म्हूण म्हणीत महत्तर साधन म्हूण म्हणीत तसले व्यंकटेश रामचंद्र शानबाग हांकां एक गौरवार्पणे हळदीपूरकार इडी जगांत आसाचे जाल्यार व्हड प्रमाणात मुंबय तसच मुंबय आनी हांगा एक सेतुवे रुपेन काम करतलो म्हळ्यार तो श्री उमेश अनंत पाय तांणी गौरवार्पणे करता सिद्ध जावका जीएसटी कमिटी चॅरिटेबल ट्रस्ट हाज्यो मुंबई कमिटीचे अध्यक्ष हांगच्योची श्री उमेश अनंत पै आता एक 6-7 महिने 2 वर्षभर जाले हळदीपुरांतूची वासस्थान कोरगेन आसा प्रति एक कार्यक्रमात खंयचे भेदभाव नासतना खंयचे जावं ते कार्यक्रम दिवटीक जर जावं कसले जावं तनुमन धन समर्पणेन हनुमंता स्मरण करत असलो तो उमेश शानबाग तदनंतर आता सुंदर वास्तू इतली सुंदर वास्तू आमगेल्या घराक प्रकट जेवच्याक कारणी करतो सदानंद विठ्ठल नायक इंजिनियर श्री सदानंद विठ्ठल नायक हुबळीन तुर्त तो कुमटेच तो मोल तसलो इतलो भव्य एक वास्तू निर्माणाक तागेले सहकार तागेले इंजिनियरिंग तागेले मार्गदर्शनान खंय बसता खंय बसल्यार सम कशी केल्यार सम आज इतले चंद भितर गेल्यार कितले खुशी जाता मनाक कितले संतोष जाता ताका कारणीकर्ता जालो तसलो तो सदानंद विठ्ठल नायक कुमटा हागेल बीची आम्ही स्मरण करत परमपूज्य गुरुवर्याले आशीर्वाद रूपेण गौरवार्पणे हाजेनंतर हलबुदान देवस्थानाक तांगेल्या शक्तानुसार विविध रूपेण दान केली कसले मस्त लोक आसाची तांगेली यादी आत विवरण दिवचे खातीर हांगच्यो कार्यदर्शी जावन आशिल्लो तसलो श्री राजीव जी शानबाग हांकां हांव वेदिकेचेर आपयता हाजे नंतर प्रति एक व्यक्ती कडेन फलमंत्राक्षत मेळटली राजीव गोविंद शानबाग तांगेली यादी प्रकार आपयतले तांणी सरळ येवन गेलो परमपूज्य गुरुवर्याले आशीर्वचनाचे रूपेण ते फलमंत्राक्षात हे घेवका म्हण हांव विनंती करत आत श्री राजीव गोविंद शानबाग हांकां हस्तांतर करता श्री मुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेश देवाका नमस्कार करता श्री गोपीनाथ वेंकटरमण देवा नमस्कार करता वृंदावन आमगे स्वामी श्री विद्यादितीर्थ स्वाम्यांका नमस्कार करता आमगे मध्य हांगा विराजमान जावन आशिल्ले श्री विद्याधीश स्वामीले चरणारविंदाक नमस्कार करता आता स्वामी डॉनर्स कोण आसा तांकां आनी बाकी उरी ओटू लोकांक फलमंत्रक्षता वितरण करता म्हणून सांगपाचे आता ही आमगेली यादी कसो आसा हांव तुमगे मुखार प्रस्तूत करता श्री विनायक अनप शानबाग एंड सन्स हुबळी ₹18 lakhs डॉनर ऑफ सिल्वर पदकी एंड रूम नंबर 2 श्री नागप्पा गोविंद पै एंड सन्स मालकोटकर सागर डॉनर ऑफ संध्या मंडपा ₹11 lakhs
Shri M. Jagannath Shanai and family, Mysore, donor of Shikara Kalasha and Tamrapatra, rupees 11 lakhs. Late Madhav Kundali Prabhu Hadimbal, donor of Yajna Mandapa, 5,25,000 rupees. Shashikant Raya Shanbal, Navi Mumbai, donor of the generator, rupees 3 lakhs. Shri Ramesh Manjunath Telang, Pune, in memory of late Manjunath S. Telang, donor, room number 3, rupees 3 lakhs. Shri Nagesha Venkatesh Shanbag, Srimati Sharada Shrikant Shanbag, Shri Ullas Venkatesh Shanbag, in memory of late Bhagirathi Venkatesh Shanbag, Kolhapur, donor of room number 4, rupees 3 lakhs. Shri Prasad Raghuvir Pai, Bengaluru, in memory of late Srimati Sudha and late Raghuvir Ganapai Pai Sagar, donor of Shri Naga Jataka Mandira, rupees 3 lakhs. Suhas Shantaram Bhatt, Mumbai, donor of room number 5, rupees 3 lakhs. Shri Krishna Kumar Achyut Pai and family, Pune, in memory of late Achyut Krishna Pai and Lakshmi Pai Achyut Pai, Hardipur, donor of room number 1, 2,50,001. Shri Ravindra Bharat Radha Krishna Maruti Bhatt, Hubballi, in memory of late Sridhar Anand Bhatt and Maruti Sridhar Bhatt, donor of Archak room, rupees 2,50,000. Srimati Kusum Krishna Shanbag, Hardipur, in memory of late Krishna M. Shanbag, donor of strong room, rupees 2,50,000. Vedamurti Suresh Shaban Bhatt and Sons, Hardipur, in memory of late Shabana Vaikunth Bhatt, donor of Puja room, rupees 2,50,000. Srimati Kusuma Narsingh Shanbag, Mira Road, in memory of late Bhagirathi Bai Anand Shelvi, donor of office room, rupees 2,01,000 rupees. Shri Prashant Devidas Pai, Mumbai, in memory of late Devidas Hari Pai and Srimati Vanita Devidas Pai, rupees 1,11,111.